अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष उद्या फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता। राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी करण्याचा अंदाज। दादांकडे क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी। राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष करा। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुलेंचं सुनील तटकरेंना पत्र। तातडीनं बैठक बोलावून ठराव मंजूर करण्याची मागणी। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्याची शक्यता। प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येणार। अजित पवार पंचत्वात विलीन। विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा आक्रोश। कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली। निष्ठुर नियतीपुढे आपलं काही चालत नाही। अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त। जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल। 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार। अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा। माकप आणि किसान महासभेचं आंदोलन स्थगित। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय। 3 महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचं मिळालं आश्वासन। यूजीसीच्या नव्या नियमांवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती। नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्टता। 2012 मधील नियम लागू राहणार। 19 मार्चपर्यंत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं। सोन्याची 2 लाखांकडे वाटचाल। सोनं 13,000 तर चांदी 22,000 महागली। जीएसटीसह सोनं 1,82,000 तर चांदी 4,01,700 रुपयांवर।